अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री नृसिंह सरस्वती महाराज की जय। पौर्णिमानंतर येणाऱ्या प्रतिपदेला कृष्ण पक्षातील प्रतिपदा आणि अमावस्येनंतर येणाऱ्या प्रतिपदेला शुक्ल पक्षातील प्रतिपदा म्हणतात। माघ कृष्ण प्रतिपदा याला गुरुप्रतिपदा देखील म्हणतात। गुरुप्रतिपदा हा सण महाराष्ट्रात उत्साहात साजरा होतो। सोलापूर जिल्ह्यात गाणगापूर येथे आजच्या दिवशी यात्रेचे आयोजन केले जातं। या दिवशी नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी श्री क्षेत्र गाणगापूर येथे निर्गुण पादुका स्थापन करून आपला अवतार कार्य पूर्ण केलं। नृसिंह सरस्वती महाराज एका चातुर्मासासाठी कृष्णथिरा येथील श्री औदुंबर येथे वास्तव्यास असत। त्यांनी आपल्या विमल पादुकांची स्थापना केली। हा दिवस श्री क्षेत्र गाणगापूर येथे फार मोठ्या प्रमाणात साजरी केला जातो। येथे देशातील विविध भागातून अनेक संन्यासी, उपासक व भक्त मोठ्या प्रमाणात यात्रा प्रसंगानिमित्त येतात आणि अभिषेक, पूजा, नैवेद्य व पालखी सेवेत सहभागी होतात। भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी कृष्णतीरावरील श्री क्षेत्र औदुंबर येथे एक चातुर्मास वास्तव्य झाल्यावर आपल्या विमल पादुका स्थापन करून वाडीला गमन केले होते। भगवान श्री नृसिंह सरस्वती स्वामी श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे 12 वर्षे राहिले। तेथून त्यांनी अश्विन कृष्ण द्वादशी श्री गुरु द्वादशीच्या मुहूर्तावर आपल्या मनोहर पादुका स्थापन करून गाणगापूरकडे प्रयाण केले। गाणगापूर येथे 24 वर्षे वास्तव्य करून आजच्या पावन तिथीला आपल्या निर्गुण पादुका स्थापन करून ते लौकिक अर्थाने श्रीशैल्य मल्लिकार्जुन क्षेत्री जाऊन अदृश्य झाले। ही माहिती जर तुम्हाला